त्या व्यक्तीचं एवढं कौतुक करावं नाही, त्याच्यामुळे त्या व्यक्तीविषयी बोलण्याचे शब्दच नाही जमले. असा व्यक्ती ज्यांनी योद्धा कोर्ट टीमची सुरुवात केली आणि आज गेल्या 15 वर्षामध्ये शेकडो लोकांच्या आयुष्यात खूप मोठा म्हणजे तो बदल केलाय. बदलच नाही तर कितीतरी लोकांना त्यांनी करोडपती बनवले. नॉट अ जोक. स्वतः MLM मध्ये नेटवर्क मध्ये स्वतः 15 करोड प्लस इन्कम करणारा व्यक्ती तो आपल्यामध्ये आहे. बघा, आपल्याला त्या व्यक्तीची ओळख आहे, सगळं आहे, पण त्या व्यक्तीचं व्हॅल्यू कधी कळेल त्यांना जाणून घेतल्यानंतर. त्यांनी नॅशनल डायरेक्टर एज्युटेक मधलं पहिलं रँक अचिव्हमेंट करणारे व्यक्तिमत्व, ज्यांच्या शब्दात प्रत्येक वाक्यात एक काहीतरी मेसेज असतो जो प्रत्येकाच्या आयुष्यात चेंज करण्यासाठी प्रवृत्त करतो. इतकी प्रभावी व्यक्ती सोबत जरी राहिला तरी तुमच्यात एक वेगळी संकल्पना, वेगळे विचार यायला सुरुवात होतात. अशा व्यक्तीला आपण इन्व्हाइट करायचंय, जे आपले सगळ्यांचे लाडके आहेत, जे सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. एवढंच नाही तर आज आपण जे काही स्टँड झालोय, माऊली सरांना मार्गदर्शन करून या सिस्टम मध्ये आणणारे व्यक्तिमत्व, ज्या माऊली सरांनी मराठवाडा पूर्ण कॅप्चर केला, प्रत्येक गोष्ट प्रत्येक लीडरला त्यांनी शिकवली आणि ज्या व्यक्तीमुळं आपणही घडणार आहोत. आज म्हणजे अपेक्षेपेक्षा मोठं उच्चांक गाठणारं व्यक्तिमत्व आपण सरांना सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात सिटी जे करता येईल ते करा. कारण का त्यांच्याकडून आपल्याला आज सिक्रेट घ्यायचंय. आपल्याला जर नॅशनल डायरेक्टर व्हायचं असेल तर त्यांच्याकडून सिक्रेट घ्यायचं का? तर सगळ्यांच्या टाळ्यांच्या सिटीच्या गजरात जोरात वेलकम नॅशनल डायरेक्टर विनायकजी शिरोडकर. नमस्कार. मी दिसतोय सगळ्यांना? थोडा लाईट लावा सर. ओके, नमस्कार. सो कालपासून आपण सर्वजण एकत्र आहोत आणि जास्त वेळ नाही घेणार मी. मला तेवढा चान्सेस नाही. आज आपण कोणाला ऐकायला आलो? 2 दिवस झाले आम्हाला नाही ऐकायला. येस. तर निश्चित रूपाने बरेच जण भेटलेत आणि खूप सुंदर असे फीडबॅक्स तुमचे आहेत. म्हणजे 2 दिवसामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या तिथं, त्याच्यामुळं अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये एक वेगळी क्रांती आता घडायला सुरुवात झालेली आहे. कारण बरेच जण ब्रेकमध्ये आता जो शेवटचा इम्पॅक्टफुल सेशन झालेला आहे मेडिटेशन, आपण कुठं पोहोचलो होतो? हॅलो, सोर मध्ये आतमध्ये पोहोचलो होतो का ना? मग आपल्या भावना जागा झाल्या असतील, जुन्या आठवणी जागा झाल्या असतील, आपल्याला कोणी कोणी छेडलं हे जागा झालं असतील, आपल्या शब्दावर कोणी कोणी पाय दिले हे आपल्याला कळलं असेल. आणि आता हे रिअलाइज झालंय की उन लोगों को अपने को दिखा देना है. हॅलो, बरोबर ना? आपण तिथपर्यंत त्या मोड पर्यंत आपण पोहोचलोय सर्वजण. काय आवाज तुमचा? बाकी आपण तिथंच आहे का? तिथून बाहेर पडले का नाही तुम्ही? ओके,
सो सगळ्यांची मला असं वाटतं की सर्वजण मला ओळखतात, पण तरी बरेचसे चेहरे नवीन आहेत की ज्यांची फर्स्ट टाइम आपली ही मीटिंग आहे. बरेचसे कुठून, चंद्रपूर, त्यानंतर देगलूर, नांदेड, त्याच्यामध्ये नव्यानं आले. सो नवीन किती झाले म्हणजे जे फर्स्ट टाइम एलडीपी प्रोग्राम मध्ये आले. ह्याच्यापूर्वी प्रशांत सरांचा एलडीपी प्रोग्राम अटेंड केलेला नव्हता फर्स्ट टाइम. ओके, भरपूर जण आहेत म्हणजे 25% लोक आहेत की जे फ्रेशर्स आहेत. तर त्यांच्यासाठी निश्चित रूपाने ओळख करून देईल. नाव विनायक शिरोळे आणि या इंडस्ट्रीमध्ये जवळपास मागच्या 14 वर्षापासून त्याचं फुल टाइम करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून काम करतोय. बाय क्वालिफिकेशन ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, प्लस BA MA मराठी स्पेशल सब्जेक्ट्स पण कव्हर केलेले, त्यामुळे मराठी भाषेवर थोडंसं प्रभुत्व डेफिनेटली आहे. संत वाङ्मयाचा अभ्यास केला, छत्रपती शिवरायांचा अभ्यास केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर फक्त ती गोष्ट खोपडीमध्ये न ठेवता आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केल्यानंतर काय काय गणित होऊ शकतात. म्हणजे अभ्यास फक्त, काल आपण एक दिग्गज सोहळा या ठिकाणी अनुभवलेला आहे आणि दिग्गज लोक आपल्या समोर सगळे काल बोलून गेलेले. तर जी गोष्ट आपल्याला माहिती आहे, या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन जर आपण आपल्या आयुष्यामध्ये नाही करू शकलो तर त्या शिक्षणाचा, त्या एज्युकेशनचा काय फायदा. जसं की आज 2 दिवसापासून आज आपण प्रशांत सरांना ऐकतोय. प्रशांत सरांनी भरभरून बेबीच्या डेटापासून कुठलाच हातचा शिल्लक ठेवला नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि तुम्ही एक इमॅजिन करू शकता की लॅपटॉप मध्ये जर ओपन करून बघितलं तर एवढा मोठा डाटा पीपीटी मध्ये त्यांचा आहे, पण किती स्लाइड्स पर्यंत ते पोहोचलेत कालपासून आणि किती स्लाइड्स त्यांनी आपल्याला दाखवल्यात याचा जर अभ्यास केला तर किती मोठे कंटेंट त्यांनी आपल्याला आपल्या आयुष्याला पुढे घेऊन जाण्यासाठी दिलेले. तर हे आपण इमॅजिन करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे मिळालेलं नॉलेज येणाऱ्या काळामध्ये जर फील्डवर जाऊन जर नाही वापरलं तर असे भरपूर सारे ट्रेनिंग आतापर्यंत झाले, भरपूर सारे होणार आहेत. आणि मागच्या 14 वर्षाच्या माझ्या या कारकिर्दीमध्ये मी हजारो लोक माझ्या समोर आले, हजारो लोक या इंडस्ट्रीतून निघून गेले. भरपूर लोक मोटिवेट झाले, भरपूर लोक ती प्रेरणा घेतली, परंतु मला असं वाटतं की त्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले नाही. काय कारण असू शकतं. बघा, आपण 150 लोक जवळपास अप्रॉक्स हॉलमध्ये आहोत. 150 लोकांना प्रशांत सरांनी आपल्याला ऊर्जा दिली, प्रशांत सरांनी आपली खोपडी साफ केली, प्रशांत सरांनी आपला माइंड ओपन केलेला आहे. आपल्याला रिअलाइज झालंय की आपल्या आयुष्यामध्ये आपण किती टाइमपास केला होता, आपल्या आयुष्यातला कितीतरी वेळ आपण वाया घालवला होता. आता हे आता कळलंय की एक्झॅक्टली ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना आपल्या आयुष्यामध्ये आता हे होणार आहे. परंतु ते होण्यासाठी आता ऍक्शन मोड मध्ये जाऊन फील्डवर उतरण्याची गरज आहे. प्रॉब्लेम आहे की मोटिवेट खूप झालोय, सगळं कळलंय, पण जर पुन्हा पेचा पाडा तोच जर घरी जाऊन जर करायचा असेल तर हे 2 दिवस तुमच्या आयुष्यातले ते 4000 जे तुम्ही इन्व्हेस्ट केले तिथं, तर मला वाटतं की त्याचा फायदा काय. उद्यापासून फील्डवर दिसणार. हॅलो, दिसणार का. बरेचसे जण अजून कॉमन राजा कुठल्या विचारतो. मग मी प्रश्न काय विचारलो, उद्यापासून फील्डवर दिसणार. ते म्हणते मी रोज फील्डवरच आहे. ते रोज असते फील्डवर. बाबा सकाळी सकाळी मॉर्निंगला 7 वाजता फोन करा, बाबा कुठेतरी कुठल्या तरी गावात पोहोचलेला आहे, त्याला माहिती आहे तुम्हाला. तर हे डिवोशन आपल्याला द्यावं लागेल, तेव्हा आपल्याला ते सक्सेस मिळणार आहे. सो आर यू रेडी. तो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आणि टप्प्यावर जात असताना ही इंडस्ट्री डेफिनेटली एज्युटेक काय आहे हे निलेश सरांच्या वाणीतून आपल्याला कळाले. आणि मला वाटतं की तुम्ही घेतलेला तो एक्सपिरियन्स, तुम्ही घेतलेलं नॉलेज आणि तुम्हाला या 2 दिवसात मिळालेलं हे सगळे कंटेंट, या कंटेंटच्या बेसवर आपल्या आयुष्यामध्ये आपण वेगळ्या वळणावर डेफिनेटली पोहोचू शकतो. पण उद्यापासून ऍक्शन मोड मध्ये आपल्याला उतरावं लागेल. या इंडस्ट्रीमध्ये मी 14 वर्षापूर्वी आलो होतो. एक ऑटोमोबाईल इंजिनियर जशी तुमची मेंटॅलिटी आहे अशी एका मेंटॅलिटीला मी पण होतो. तर मी प्रशांत सरांना लाईफ मध्ये पहिल्यांदा ऐकलं, जसं तुम्ही आज पहिल्यांदा ऐकताय. तर असं 14 वर्षापूर्वी मी प्रशांत सरांना ऐकलं होतं. प्रशांत सरांनी ह्याच गोष्टीची जाणीव करून दिली होती की विनायक, तुझ्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, परंतु तू अडकलायस कुठं, त्या 22,000मध्ये, त्या नोकरीमध्ये. तर मला वाटतं की त्या निर्णयापर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. आणि प्रशांत सर नेहमी सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं, पण हे स्वराज्य पार्ट टाइम मध्ये निर्माण केलं का. हॅलो, का फुल टाइम मध्ये निर्माण केलं. हा, पार्ट टाइम फुल टाइम मधून बाहेर पडू, आता ऑल टाइम मध्ये शिफ्ट व्हायचं आपल्याला. तर आपला काहीतरी इतिहास लिहिला जाईल, तर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी क्रांती घडेल, तर आपली फॅमिली आपल्याला इज्जत देईल, रिस्पेक्ट देईल, सगळ्या गोष्टी देईल. पण ते कधी देईल जेव्हा एका रिस्पॉन्सिबल व्यक्ती म्हणून आपल्या आयुष्याला आपण त्या वळणावर घेऊन जाण्यासाठी एका वेगळ्या मोडमध्ये शिफ्ट होऊ, तेव्हा त्या गोष्टी आपल्यासोबत घडणार. तर वी आर द कॉमन मॅन, वी आर द कॉमन पीपल्स. आपल्या डोक्यामध्ये फार वेगळ्या गोष्टी नसतात. आणि सरांनी त्याच्या सगळ्या गोष्टींना कालपासून धुवून काढले, निर्मा लावून चांगला चोपलाय आपल्याला. तर त्याच्यावरून आपल्याला रिअलाइज झालंय की बॉस कुछ तो अलग करना पडेगा.
अशा एका ट्रॅकवर अशा एका प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऑलरेडी येऊन पोहोचलाय की जो ट्रॅक जो प्लॅटफॉर्म ते एज्युटेक तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक स्वप्नापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आता फील्डवर उतरावं लागेल आणि ऑल टाइम साठी उतरावं लागेल. हे पार्ट टाइम फुल टाइम याच्यातून आपण बाहेर पडलो तर आपल्या आयुष्यात क्रांती घडणार आहे. कारण या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर एक सर्वसामान्य विचारसरणीमध्ये असलेला, चाळीमध्ये राहणारा, धाबायलाच्या खोलीतला विनायक शिरोळे, डिस्कवर गाडीला किका आणणारा विनायक शिरोळे, हप्ते बाहून झाले म्हणून बँकवाले गाडी ओढून नेलेला विनायक शिरोळे, बायकोचं सोनं नाणं तोडून टाकलेला विनायक शिरोळे, आयुष्यामध्ये सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज करणारा विनायक शिरोळे, लेकरू रडतंय दूध आणायला खिशात पैसे नाही म्हणून बायको नाश्त्याला दूध पाजते हे डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहणारा विनायक शिरोळे. पण त्या दिवशी आयुष्यामध्ये स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारावा लागतो, दॅट इज कॉल्ड यू मस्ट हैव अ स्ट्रॉन्ग रीजन. अगर जिंदगी को जीतना है तो जिंदगी जीतने का सबसे बड़ा कारण साला आपने को मालूम होना चाहिए. उघड्या डोळ्यांनी जेव्हा बघितलं ना की आपलं लेकरू नाश्त्याला दूध पिते कारण आपल्या खिशात तेवढी पण अवकात नाही, 10 रुपयाची नोट सुद्धा नाही, त्या दिवशी मला प्रश्न विचारले होते की बच्चों को पैदा करना उसमें मर्दानगी नहीं होती, बच्चों के सपनों को साकार करना साला उसमें असली मर्दानगी होती है. तो लढला पाहिजे आणि त्या लढण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी तयारी केली मित्रांनो. फार लोक लागत नाही आयुष्याला पुढे घेऊन जाण्यासाठी. इथं सांगितलं आता 1000 लोकांचं नेटवर्क झालं, 10,000 झालं, 50,000 झालं, 1 लाख झालं. 5 कंपनीमध्ये 3.5 लाख लोकांचं नेटवर्क उभं केलं. सोबतीला फक्त 16 लोक घेतली होती. 16 मित्रांच्या खोपडीमध्ये फक्त एक विचार पेरला होता. छत्रपती शिवाजी राजांनी मुरबाड मावळ्यांच्या साथीनं रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेतली की मी स्वराज्य निर्मिती करणार. परिस्थिती विरोधाभासी होती. स्वतःचे वडील राजा नव्हते. या महाराष्ट्राच्या मराठी मुलकामध्ये कुणीच राजा नव्हता. सगळे गुलाम होते, वतनदार होते आणि असं कुठलं तरी एक्झाम्पल सेट नव्हतं की बाबा त्याच्याकडे बघून मला काहीतरी बनायचं. आज ह्या एज्युटेक मध्ये एक्झाम्पल सेट झाले. माऊली सोलंकी सारखे एक व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये मी संघर्ष पाहिलाय, उघड्या डोळ्यांनी पाहिलाय. किती भयानक संघर्षातून आज तिथपर्यंत येऊन पोहोचले आणि कुठं जाणार आहे की परफेक्ट डोक्यामध्ये खोपडीमध्ये कार्यक्रम सेट आहे. अशा एकेका माणसावर काम करावं लागतं, एकेका विचारापर्यंत जाऊन पोहोचावं लागतं. आपला विचार त्यांच्या खोपडीमध्ये उतरावा लागतो. हा एक मनामध्ये आलेला विचार छत्रपती शिवाजी राजांनी प्रत्येक मावळ्यापर्यंत पोहोचवला आणि प्रत्येक मावळा शिवाजी राजांकडे कामाला आहे, नोकरीला आहे, जॉबला आहे म्हणून काम नाही केलं. हॅलो, स्वराज्य निर्मितीसाठी हे स्वराज्य आमचं आहे, हे स्वराज्य आपलं आहे, त्या उद्दिष्टानं कुठेतरी प्रत्येक मावळा त्या व्याख्येसाठी, त्या संघर्षासाठी, त्या गोष्टीसाठी लढला आणि म्हणून स्वराज्य निर्मिती झाली. असे 16 मित्र पण माझ्या सोबतीला आले. प्रत्येकाच्या आयुष्यात नफरे, दुःख, वेदना, संकट सगळे. आणि या संकटामधून, या वेदनेमधून जर बाहेर पडायचं असेल तर पहिले प्रॉब्लेम समजून घेतले. प्रॉब्लेम कळले की कोणावर 10 लाख, कोणावर 20 लाख, कोणावर 25 लाख, कोणावर 50 लाख खर्च आहे. म्हणजे वेदनेमध्ये, दुःखामध्ये. आणि या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन काय? पैसा आहे. आणि मग या 16 मित्रांना घेऊन प्रतापगडावर गेलो. प्रतापगडावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आयुष्यातून, अडचणीतून बाहेर पडण्यासाठी काय करायचंय? लढायचं. कारण माझ्या येणाऱ्या प्रत्येक सरकारी मित्राला मी एकच गोष्ट सांगतो, कारण जेव्हा तो माझ्याकडे येतो त्याला आयुष्याची दुखणी घेऊन तो रडत असतो. पण आल्यानंतर मी त्याला एकच गोष्ट सांगतो, मित्रा रडायचं नाही, आता फक्त लढायचं. आणि त्याची लढण्याची काही अडचणी मग खूप सारं सॅक्रिफाईस आहे. लेकर बाळांना सोडून 4-4 दिवस, 8-8 दिवस घर सोडावं लागते, संघर्ष करावा लागतो, 10व्या मूर्ती सोडाव्या लागतात. नंतर काय लाडू प्रशांत सर सांगताय कालपासून आपण कुठं अडवलो. त्या प्रशांत सरांच्या पहिल्या ट्रेनिंगनं खोपडी साफ केली होती. ती खोपडी साफ झाल्यानंतर 16 मित्रांच्या खोपड्या साफ केल्या. आयुष्यातली दुःख, वेदना समजून घेतलं आणि त्यांना म्हटलं आपल्याला जिंकायचं आहे, तुमची काम करण्याची तयारी का माझ्यासोबत? म्हटले काम काय करायचं? म्हटलं हा संकल्प लोकांपर्यंत घेऊन जायचा. मला एक जर म्हटलं तुले भारीचा बोललो, तुझ्यासारखं आम्हाला बोलता येते का? म्हटलं इथं आल्यानंतर सगळे शिकणार, आईच्या पोटातून कुणी शिकून नाही आलं. इथं आल्यानंतर या इंडस्ट्रीमध्ये आलं, इंडस्ट्री आपल्याला शिकवते. आज तुम्ही कालपासून या वातावरणात, या माहोलमध्ये आहात. हे एवढं घेतलेलं सगळं भरमसाठ नॉलेज खोपडीमध्ये ठेवून जर मार्केटमध्ये गेला तर मार्केटला फाडणार का नाही फाडणार? हॅलो, आपण मुळमुळीत बोलायचं नाही. छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य निर्माण केलं खोपडीनं, मेंदूनं, विचारानं. आणि विचारासोबत तलवार होती, विचारांची तलवार होती, विचारांचा भाला होता, विचारांचा दाळपट्टा होता. असा एक विचार घेऊन आपल्याला मार्केटमध्ये पडावा लागला. जेव्हा ह्या छत्रपती शिवरायांच्या एक अजरामर झालेल्या प्रतापगडावर जेव्हा आम्ही सगळेजण पोहोचलो त्यावेळेस सगळ्यांनी आयुष्यातल्या अडचणी सांगितल्या. म्हटलं मित्रांनो आता लढायचं, उद्यापासून कामाला सुरुवात करायची. आता आपल्याला नॉलेज मिळालं, आपल्याला प्रेरणा मिळाली, तर उद्यापासून आपल्याला फील्डवर जाऊन काम करायचं. त्यावेळेस एक म्हटला किती लोक पाहिजे सांगा सर? म्हटलं तू किती आणू शकतो? म्हणला ट्रक भरून आणू शकतो. दोनचं घालायचं लोकांचं आपल्याला. आपल्यासारख्या विचाराचे 5-10 लोक आपल्या सोबतीला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान 2 मिनिटांमध्ये फाडला होता.
पण अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणायला राजाला फक्त 1 वर्षाचा काळ लागला होता. 1 वर्ष राजे करत होते, ते प्लॅनिंग होतं. आयुष्यामध्ये ह्या हॉलवरून उठताना मित्रांनो अख्ख्या लाईफचं प्लॅनिंग करून उठायचं. हे जर प्लॅनिंग करून आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. आणि कुणीच आपल्याला परत प्रशांत सरांसारखा एक मोटिवेटर, एक इन्स्पिरेशनल ट्रेनर नाही पाहिजे. कुणीतरी येणार आपल्या शब्दाला आग लावणार, अंदर से फूटना झाला आपले. एक नेहमी उदाहरण सांगत असतो मी, अंड्याला जर फोडलं तव्यावर टाकलं तर भुर्जी नाही तर आमलेट बनतं. पण तेच अंड 21 दिवसाच्या कोंबडीच्या पंखाखाली राहून उभ्याने काय करतंय, पिल्लू म्हणून जन्म घेतंय. तो अंदर आत्मा से फूटना पडेगा तब जाके क्रांती घडती. ती क्रांती जर तुम्हाला घडवायची असेल तर मला वाटतं की आतून फुटावं लागेल, आतून पेटावं लागेल. आणि हे मागच्या 14 वर्षात मी आतून फुटलो म्हणून कोई माईकला सारा मार्केट का अब तक मेरे को मोटिवेट नहीं कर पाया, कोई इन्स्पायर नहीं कर पाया. पण प्रशांत सरांनी दिशा दिली, प्रशांत सरांनी प्रेरणा दिली. 14 वर्ष झाले. आज जवळपास 150 पेक्षा जास्त एलडीपी प्रोग्राम्स मी ऑर्गनाइज केले आणि हजारो लोक या सिस्टममधून बाहेर काढले. ज्यांनी त्यांनी मनावर घेतलं, जे जे आतून फुटलं त्यांनी त्याच्या आयुष्यात क्रांती घडवली. हजारो लोक आहेत ज्यांनी लाखो रुपये कमवले. असे कितीतरी माझे सहकारी मित्र ज्यांनी करोडो रुपये इंडस्ट्रीमधून कमवले, स्वतःचं आयुष्य बनवलं. पण हे आयुष्य बनण्यासाठी लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो, मेहनत करावी लागते. 4 लोक नाही म्हटले म्हणून की बॅग माळावर फिरून चालत नाही. नाही तर इथलं मोटिवेशन, इथलं इन्स्पिरेशन मार्केटमध्ये जाणार आपण. आपल्या फुग्यात खूप हवा आहे. लोक टाचणे घेऊन बसते तुमच्या फुग्यातली हवा काढायला. कळतं का? इथं वाटतंय सगळं भारीच आहे, पण जेव्हा फील्डवर उतरणार, जेव्हा 4 लोक नाही म्हणतात, तेव्हा कुठं आपण बॅग माळ्यावर. मग आयुष्यात वाटतं काय ते प्रशांत सरांचं बोलण्याचं काय नाही. रिअल लाईफ असं थोडी असते. ते तर फिल्मी लाईफ त्या टाईप म्हणतात, असे काहीतरी पिक्चराइज केलेल्या गोष्टी असं वाटतात ना आपल्याला. प्रशांत सर जे बोलताय असं काय वाटतं आपल्याला. जेव्हा करोडोच्या गोष्टी येतात, मोठ्या मसलीच्या गोष्टी येतात, सर्वसामान्य माणसाला त्या पटत नाही. पण जेव्हा पटत नाही तेव्हा पटल्या लागतात तिथे या सगळ्या ऐकल्यानंतर. आणि फील्डवर गेल्यानंतर 10 लोकांना म्हटली की आपण फसतो, आपण थकतो, आपण हारतो आणि आपली बॅग माळ्यावर फेकून देतो. आणि मग एक बाबा बघतो, मग बाबाला हात दाखवून आपण काय म्हणतो, बाबा देख मेरे जिंदगी में मेरे नसीब में पैसा है क्या नहीं. हाँ आता एवढा हुशार झालो साला, मैं भी उसको घुस गया था एक बार, मेरा नसीब में पैसा है क्या नहीं. पण मी अशा विचारापर्यंत पोहोचलो की तकदीर के खेल में कभी निराश नहीं होते, जिंदगी में कभी हताश नहीं होते. हाथ की लकीरों पर विश्वास मत करना, क्योंकि किस्मत तो साला उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. असे कितीतरी लोक मार्केटमध्ये, जज्बा आतमध्ये पाहिजे. आपल्या हाताच्या रेषा पण आपण बदलू शकतो. ही ताकद, ही हिंमत आतमध्ये आपल्या. मला वाटतं की 100% सगळेजण लढायला तयार आहात, संघर्ष करायला तयार आहात. आणि त्याची 2 व्हीलर ओढून नेली ना, या इंडस्ट्रीने त्याला रीड्स दिली, वर्ना दिली, इनोवा दिली, फॉर्च्युनर दिली, 27 लाखाची थार पण दिली, 84 लाखाची जॅगवार पण दिली. भाड्याच्या खोलीत, 10 बाजाच्या खोलीत भाडं पडलं म्हणून मालकाने हाताळलेला मी विनायक शिरोळे. 3 घराचा मालक आहे. ज्या घरात मी आता राहतो त्या घराची किंमत 2 करोड आहे. घरात एंट्री केली, असा फील देणार आपण तुम्हाला की साला 5 स्टार हॉटेलमध्ये आलो. अशी जिंदगी आपण जगतो. पण त्यासाठी काय करावं लागतं, घासावं लागतं. त्यांना कळतंय का, घोड्यासारखं पळावं लागतं. हमेशा का एक मेरा वचन है मेरा जिंदगी का, वही मैं शासन मानता हूँ मेरा. अगर जिंदगी शेर की माफिक जीना चाहते हो ना, तो काम साला कुत्ते जैसा करना पड़ेगा, तब जाके जिंदगी शेर की माफिक जीना. आपण जेव्हा फोडणार, जेव्हा आपण संघर्ष करणार, आपण मेहनत करणार आणि जेव्हा सक्सेस मिळणार ना, डेफिनेटली आयुष्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी घडणार. हे करायला तयार आहे सगळेजण. निश्चित रूपाने प्रत्येक बैलावर आपण ज्या टप्प्यावर जाऊन पोहोचणार आहोत, आपली शेवटची लाईन कुठली आहे, ट्रिपल क्राउन अँबॅसेडर. किती पैसे मिळतात, ग्रुप मॅचिंग बोनस किती मिळतो, 20 करोड रुपये मिळतो. त्याचा रिवॉर्ड किती मिळतो, 4 करोड 20 लाख रुपये मिळतो. प्लस तुला 76,000चा इंटरेस्ट आहे का, 4 कोटीच्या पुढे पैसे मिळतात का नाही. ओके, 4 करोड रुपये, 4 कोटी 20 लाख याच्या म्हणण्याप्रमाणे 76,500 रुपये ते मी सोडायचे नाही. असे सगळे पैसे आपल्याला रिवॉर्ड म्हणून मिळणार आहे. प्लस ग्रुप मॅचिंग बोनस किती, 20 करोड म्हणजे अप्रॉक्स 24 करोड. हा म्हण आता 24 करोड 20 लाख 76,500 रुपये. हे 2 इन्कम आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. त्याच्या बाजूला काय काय ठेवले, जसे की आता आपण जेवण करायला बसतो. जेवण करायला बसल्यानंतर आपल्या जेवणाच्या ताटामध्ये काय काय होतं, चपाती होती, शेपूची शेवभाजी होती, पनीरची भाजी होती, आजूबाजूला काय होतं, हे मेन कोर्स झाला पडतं, ज्याने आपलं पोट लगेच तुरंत भरतं. मग तुमच्या जिभेला चटके द्यायला चवणे म्हणजे काय, चटणी होती, शेंगदाण्याची चटणी, अजून ते ठेचा, अजून काय कोथिंबीरच्या वड्या, कोथिंबीर झाल्यात मी पण कशाच्या होतं मला माहिती नाही.
कोथिंबीरच्या वड्या होत्या, पापड होतं, लोणचं होतं, सलाड होतं. हे सगळे अशी डिश भरून आपण घेतली. काय काय लोकांनी अशी एकदम म्हणजे शिकायपर्यंत घेतली. बाबा 4,000 दिले वसूल व्हायला पाहिजे. काय काय वसूल केले साहेब? डॉक्टर साहेब 4,000 अशी काय काय ताट अशी भरले होते. टेकडीच लागली होती अशी. पण जे काय ताट आपलं सजलेलं होतं असं एक ताट व्यावसायिक रूपाने आणि व्यावसायिक अँगल एज्युटेकचं जर बघितलं तर याच्यासोबत काय काय मेन कोर्स काय आपला ग्रुप मॅचिंग बोनस. मेन कोर्स काय आपला ग्रुप मॅचिंग बोनस. रिवॉर्ड काय सलाड असेल, चटणी असेल, बरोबर ना. रिपर्चेस इन्कम काय म्हणजे साईडला भरपूर काय गोष्टी. रिपर्चेस इन्कम आहे, रिवॉर्ड आहे. त्यानंतर आता काय चालू केलंय मेंटरशिप बोनस. ज्यांना तुम्ही इंडस्ट्रीमध्ये घेऊन येणार त्याच्या इन्कम वरती पण 10%. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी डॉक्टर साहेबांना डायरेक्ट जॉईन केलं. डॉक्टर साहेब जे मी पैसे कमवणार आयुष्यात आता इथून पुढे त्यांच्या इन्कम वरती 10% मला मिळणार. डॉक्टर साहेबांनी काय केलं, साहेबांना आणलं. ते साहेब जे पैसे कमवणार त्याच्या इन्कम वर डॉक्टर साहेबांना पण 10%, मला बी 10%. हॅलो. सो सेकंड जनरेशन सेकंड पर्यंत इन्कम आता माणसं जपणार का नाही जपणार. हा हे एमडी सरांबरोबर मागच्या 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी मी बसलो होतो अजून 2-4 लोकांना सोबतीला घेऊन. हे एवढं इझी नाही आलं सर. इसके लिए बहुत पापड बेलने पडेल. हा पण मी जेव्हा एक गोष्ट बघितली की इथं नेटवर्किंग मध्ये एज्युटेक मध्ये आल्यानंतर लोकांना जपतच नाही, स्वतःची पोळी भासतात. बरोबर. म्हणजे अप्लाई म्हणून, सिनियर म्हणून, गाईडलाईन म्हणून, टीम मेंबर म्हणून आपण जे काय त्यांना डिवोशनली सपोर्ट करायला पाहिजे तो सपोर्ट लोक करत नाही. मग डोक्यात आयडिया आली की जर यांनी सपोर्ट करावा असं जर वाटत असेल तर यांना काहीतरी द्यावं लागतं. आणि म्हणून ते एक्स्ट्रा कार्यक्रम आता आपली जो काही डिझाईन केलाय हा इतका अफलातून आहे. खूप मोठ्या लेवलला घेऊन जाणारे त्याला कुठल्या प्रकारचे कॅपिंग लिमिट एखाद्याने 10 डायरेक्ट केले आणि 10 लोकांचे इन्कम 1-1 लाख रुपये चालू झाले. त्यांच्या 1-1 लाखावरती तुम्हाला 10% म्हणजे किती झाले. प्रत्येकाच्या 1 लाखावरती 10,000 अशा 10 लोकांचे 1 लाख इन्कम तुम्ही सेट केलं तर तुम्हाला 1 लाख रुपये मेंटरशिप बोनस मिळणार. बरची ती 10 लोक त्यांचं 50-50 हजार त्यांनी 2-2 लोक जॉईन केली. त्यांचं 50-50 हजार इन्कम सेट झालं तर त्यांच्याबरोबर 50,000 10% 5,000 रुपये पर इयर. इमॅजिन करू शकता तुम्ही. याला लिमिट नाही. तुम्ही 100 डायरेक्ट करू शकता, 1000 डायरेक्ट करू शकता. म्हणजे आता प्रत्येक माणसाचा फोकस स्वतःच्या लिस्टवर असणार का नसणार. प्रत्येकाच्या भूमीत आतापर्यंत काय चालू होतं का 10 लोक जॉईन केली आणि ते 10 लोक कामातून मी आउट झाली. त्याला आपण म्हणतो की सर परत लिस्ट काढा. लिस्ट संपली. आता मन बरं लिस्ट संपली. आता काढणार का नाही काढणार. नवीन लोकांना सिस्टम मध्ये आणणार का नाही आणणार. तर डेफिनेटली जास्तीत जास्त डायरेक्ट सेल आपले असले पाहिजे आणि आपण सपोर्ट म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. असं एक विविध प्रकारचे इन्कम तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये काही वळणावर घेऊन जाणार आहेत. तो डेफिनेटली आज 9व्या रँकवर पोहोचले. येणाऱ्या काही दिवसामध्ये आता तुम्हाला 10व्या रँकवर पण एक व्यक्ती गेलेला पोहोचेल. तो विनायक शिरोळेच असणार आहे. चॅलेंज हे लोकांमध्ये फोकसमध्ये असलं पाहिजे. डझंट मॅटर आपला सिनियर वाद विवाद याच्यातून बाहेर पडा मित्रांनो. याच्यात मला पण अप्लाय नाही पण माझा अप्लाय मी कधी सोबती घेऊन फिरत नाही. तुम्हीच पाहिजे बाबा तरच मी जाणार नाही तर माझं काय खरं नाही. काही गरज नाही. धंदा माझा आहे. ज्या दिवशी मी जॉईन झालो त्या दिवसापासून मी ठरवलं माझा अप्लाय मीच माझे डिसिजन मी घेणार. आणि माझे डिसिजन मी जर घेतले नसते तर योद्धा ग्रुप मार्केटमध्ये दिसला असता का. आणि योद्धा ग्रुप मार्केटमध्ये येऊन योद्धा ग्रुपने असा कार्यक्रम करून दाखवला की मागच्या 2 वर्षामध्ये योद्धा ग्रुपच्या जवळ पण आपण कोण ठेवला नाही. एवढ्या लेवलचा बिझनेस आपण घेऊन गेलो. अभिमानाने सांगावीशी वाटते की नॅशनल लेवलला योद्धा ग्रुप सगळ्यात टॉपला आहे. बिकॉज ऑफ सगळ्यात हायएस्ट कॉन्ट्रिब्युशन ज्या ग्रुपचं आहे तो म्हणजे मराठवाडा. तुमच्यासाठी एकदा आणि ज्या व्यक्तीमुळे हे शक्य होतंय हे शक्य झालंय म्हणजे की माझा जिगर माझा यार मी जे बोलल ज्याला मी म्हणतो की ऑर्डर टू मर्डर इधर से ऊपर से छोड़ा सलाम करेगा मतलब करेगा. असं कोण आहे. कोण आहे. माऊली सर. तर माऊली सरांची परिस्थिती ज्यावेळेस मी बघितली अनुभवली ज्यावेळेस आम्ही 3.5 वर्षापूर्वी दोघांनी एकत्र येऊन हा व्यवसाय मराठवाड्यामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा निर्णय घेतला त्यावेळेस विरोध किती होता किती भयानक स्टोरी आहे त्यांच्या आयुष्याची ती तुम्ही त्यांच्या शैलीमधून अनेक वेळा ऐकली असेल. आणि या संघर्षातून सुद्धा आज ते इथपर्यंत येऊन पोहोचले. तर अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की कुणीच असं जाऊ शकत नाही पुढे त्याला घरातून मुंबईत साथ लागते. अशा आमच्या दीपाली मॅडम या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आल्या. त्यांच्यासाठी खंबीरपणे माऊली सरांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे एक योद्धा तुमच्या मार्गामध्ये बसलेल्या दीपाली ताईंना आणि त्यांची 2 लेकरं आदिती आणि अथर्व यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या झाल्या. आज हा जो कामावर उभा राहिला आहे या माऊलीची साथ आहे. माऊलीला या माऊलीची साथ आहे. नाहीतर कार्यक्रम अवघड होता. मित्रांनो म्हणून या गोष्टीचे हकदार त्यांचे कुटुंब त्यांची फॅमिली. आणि मला आठवतंय की माऊली सरांचं आयुष्य गुरफटलेलं
गुंतलेलं, परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी सारख्या छोट्याशा खेडेगावात अडकलेलं, पण मुलांना एका उंचीवर घेऊन जायचं हे पालक म्हणून त्यांनी दोघांनी बघितलेलं स्वप्न आज लातूर सारख्या शहरामध्ये, म्हणजे मला फार नाज होता, अभिमान होता की आमचं पुण्यातलं एज्युकेशन सगळ्यात भारी. हा म्हणजे आमच्याकडे म्हटलं जायचं पूर्वी पुणे विद्ये काय कोणी, पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर. अशा पुणेला पाठीमागं सारणारं लातूर आहे. आणि अशा लातूर पॅटर्नमध्ये आणि लातूर शहरामध्ये आज माऊली सरांची 2 लेकरं टॉप क्लास टॉप सगळ्यात भारीच्या शाळेमध्ये एज्युकेशन घेतात, त्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ते एवढे हुशार आहेत मुलं, पण सगळ्यात टॉपला असतात वर्गामध्ये. आणि गॅरंटी आमची दिदी डॉक्टर बनणार म्हणजे बनणार. तर असं एक एज्युकेशन, हरवलेलं आयुष्य, संपलेलं आयुष्य, खचलेलं आयुष्य, हार मानलेलं आयुष्य, उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा एकदा एज्युटेकच्या वाटेवर येऊन जर एका एकरूपामध्ये योग्य वळणावर येऊन पोहोचला असेल, हा ठीक आहे, आता कुठंतरी धडपडतोय, पळतोय, या सगळ्या गोष्टी संघर्ष करतोय, पण येणारा काळ खूप भयानक आहे मित्रांनो. कारण तुमच्यासारख्या जावाज मित्रांची साथ माऊली सरांना जर आहे, तर या ठिकाणी या मराठवाड्यामध्ये आपण खूप मोठा कारवा एज्युटेकच्या रूपाने आपण करणार आहोत, अशी तुमच्या सर्वांची खंबीर साथ निश्चित रूपाने तुम्ही देताय. आणि मला वाटतं की तुमचं पण स्वतःचं एक अस्तित्व असलं पाहिजे, तुमची पण स्वतःची लिडरशिप असली पाहिजे. जे लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून आपण वारंवार शिकत असतो, तरी गोष्ट सर्वजण इंडिव्हिज्युअल लेवलला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार. धंदा किस काय, हॅलो धंदा किस काय. आता लवकरच दिवाळी येणार आहे, बायको कोणाची, बायकोला साडी कोणाची, शेजारच्याने घेतली चालेल का, नाही चालणार. मग आता बायको जर आपली, तर आपल्या बायकोला साडी पण आपणच घ्यायला पाहिजे. तसा हा एज्युटेकचा बिझनेस आपला आहे, तर करायचा कोणी, आपल्याला येऊन शेजारच्याने येऊन आपल्या माझ्या माणसाने येऊन करायचा, कुणी करायचा, जबाबदारी घ्यायला तयार. ओके. तो ह्या वळणावर पोहोचत असताना, त्या यशाच्या उत्तुंग शिखरावर जात असताना कंपनीच्या माध्यमातून वारंवार काही ना काहीतरी टप्पे आपल्यासोबत कंपनी देत असते. असा एक टप्पा जिंकण्याची सवय लावण्यासाठी कंपनीने आपल्याला दिलाय, आणि ते म्हणजे आहे गो 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 गोवा. आणि गोवा टार्गेट कधी स्टार्ट झालेलं आहे, 11 तारखेला चालू झाला. आज तारीख किती जण विजयी झाले आपण करा. बाबांनी मोबाईलवर केला, मला वाटलं तुम्ही झाला. मी असं बघितलं एकच आलं मोबाईल, म्हणजे अजून कोणीच नाही झालं. किती बीबी येतो, किती बीबी नवीन माणसाला, किती बीबी ज्यांची एक पण रँक अचीव नाही झाली. 1000 बीबी मॅचिंग करायचे म्हणजे फार मोठं कार्य आहे का. 1000 बीबी मॅचिंग करायचे म्हणजे किती सिस्टम मध्ये लेफ्ट आणि राईट मध्ये किती लोक आणावं लागतात. 100 बीबीने खेळत बसतो तर किती आणावे लागतील, 10 200 बीबीने आणले. आणि जर एखाद्याला ट्रायंगल दिला, वरचा आयडी 200 बीबीचा, लेफ्ट 100 राईट 100, एका माणसाच्या माध्यमातून किती बीबी येऊ शकतात, मग किती लोक आणावे लागतील. लेफ्टला 2.5 राईटला 2.5 किंवा सर 2.5 म्हणजे काय बाबा, म्हणजे 2 लोक 400 बीबीने आणले, एक व्यक्ती 100 बीबीने 200 बीबीने आणला, म्हणजे अशी 3 लोकांच्या माध्यमातून सुद्धा आपलं गोवा टार्गेट अचीव करू शकतो. आणि आमचा पॅटर्न अजून वेगळा आहे. जेव्हा मी माऊली सरांना प्लॅन सांगितला, माऊली सरांची परिस्थिती फार गंभीर, माझी पण फार गंभीर, आणि अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम करायचा आहे. जेव्हा मी प्लॅन सांगितला, माऊली सर किती आयडीने जॉईन झाले तुम्ही, किती, 7 आयडीने. 7 आयडी किती बीबीच्या विचारा. हा कॅल्क्युलेशनच असं दाखवलं ना. कारण जर तुम्ही 200 बीबीने जर आलात, तर आयडीचं कॅपिंग लिमिट किती आहे, 30,000 पर डे, 9 लाख रुपये महिना. मग असा एक आयडीवर जर 9 लाख, तर 7 आयडीवर किती, फक्त ग्रुप मॅचिंगच बोलतोय, 63 लाख रुपये महिना. मग 63 लाख हे फ्युचरमध्ये डेफिनेटली माऊली सर तुमच्या आयुष्यात येणार आहे. त्यासाठी मी खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभा आहे. 7 आयडीने सुरुवात करायची. पैसे नसताना परत पैसे इकडून जुगाड लावून मॅनेज करून कार्यक्रम केलाय. ही परिस्थिती अशा मी कितीतरी माझ्या सहकारी मित्रांना या बिझनेसमध्ये 7 आयडीने घेऊन आलो. मग आता 7 आयडी 200 बीबीचे आणले, प्रॉपर वेनं तर बिझनेस त्याच्या खोपडीत टाकला, किती लोक लागतील टार्गेट अचीव करायला. अजून 2 मध्येच आहे का तुम्ही. अरे 200 ने 7 आयडीचे 1400 बीबी झाले. लेफ्टला एक आणि राईटला एक माणूस जॉईन केला तर तुमचं टार्गेट ओव्हरलॅप झालं. हजारच बीबी लागतात. आणि 3 आयडीने जरी घेऊन आला, 200 बीबी, तर 600 बीबी एका व्यक्तीच्या माध्यमातून येतात. लेफ्टला 2 राईटला 2 लोकांना घेऊन आला तर टार्गेट अचीव होते. तर बघायचं आपण टार्गेट काय आहे, आपण तिथं काय अनुभवणार आहोत, कुठल्या रिसॉर्ट मध्ये राहणार आहोत, हे बघायचंय का. बघूया. येस सर.
ओके, ही कॉन्फरन्स जी असणार आहे किती दिवसाची आहे? 2 नाईट 3 दिवस. तर पहिला दिवस जो आपला असणार आहे, आपण सकाळी मॉर्निंगला इथून प्रवास करून रात्री दिवशीच रात्री आपण निघणार आहोत, म्हणजे मॉर्निंगला तिकडे सकाळी पोहोचणार आहोत. आणि पॉज करा सर, लगेच नका लावू तुम्ही. तर सकाळी आपण किती वाजता पोहोचणार? 10 वाजता सकाळी मॉर्निंगला त्या ठिकाणी पोहोचणार. 10 ला पोहोचल्यानंतर दिवसभर साईट सीन्स एन्जॉय, रूम चेक इन वगैरे या सगळ्या गोष्टी होणार आहे, फूड वगैरे हे सगळं होणार आहे. आणि एवढं सुंदर रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टच्या पाठीमागच्या गेटला गेलो तर पाठीमागे डायरेक्ट काय? कुठला समुद्र आहे? कुठला समुद्र आहे? अरबी समुद्र आहे. ओके, अरबी समुद्र, बरोबर प्रश्न. अरबी समुद्र आहे, पण त्या बीचला नाव आहे ना काहीतरी. बागा बीच नाही, कुठला बीच? हा, कलंगूट बीच. बागा बीचच्या शेजारी कलंगूट बीच आहे. कलंगूट बीचवर एकदम बीचवरच आपलं रिसॉर्ट आहे. रिसॉर्टचं नाव आहे पॅराडाईज. तर पॅराडाईज रिसॉर्ट मध्ये आपण फुल डे एन्जॉय करणार आहोत. स्विमिंग, प्रशस्त स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल मध्ये धमाल मस्ती असणार आहे. बीचवर जाऊन पाण्यामध्ये धमाल मस्ती असणार आहे. साईट सीन्स आहेत, म्हणजे पहिला दिवस फुल टू एन्जॉयचा आहे. संध्याकाळी 7 वाजता असा प्रशस्त असा हॉल असणार आहे. आणि त्या प्रशस्त अशा हॉल मध्ये जबरदस्त अशी डीजे नाईट पार्टी ऑर्गनाइज केलेली आहे आपण. म्हणजे जो संघर्ष, जो मेहनत करून तुम्ही अचिव्हमेंट करून आला, त्याचं सेलिब्रेशन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आवडेल का सगळ्यांना? काय करायला? एन्जॉय करायला आवडेल का? हा भाई, डान्स मस्ती डीजे. आता डीजे नाईट म्हणजे काय आलं का? तिथं काय आपला काय भजनाचा कार्यक्रम आहे? एकदम धमाल मस्ती एन्जॉय सगळे आपण करणार आहोत. आर यू रेडी? आर यू एक्साइटेड? उसके लिए टारगेट को अचीव करना पड़ेगा. तो पहिला दिवस आपला धमाल मस्ती एन्जॉय, बीच वगैरे, स्विमिंग पूल, फूड्स, डीजे, डान्स मस्ती सगळ्यामध्ये जाणार आहे. दुसरा दिवस आपला असणार आहे तो म्हणजे EPL, एज्युटेक प्रीमियर लीग. जसं आपण ह्याच एपिसोडमध्ये लास्ट मंथ मध्ये आपण एक एज्युटेक प्रीमियर लीग सेलिब्रेट केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात टॉप एक क्रिकेटर बॅट्समन इथं बसलेले सरांनी खूप अफलातून फलंदाजी करून त्यांच्या संघाला विजेते केलं. सर असं नॅशनल लेवलला, आता ते आपलं स्टेट लेवलला झालं, असं नॅशनल लेवलला म्हणजे जिथं जिथं आपल्या एज्युकेटचं काम चालू आहे, तर असे सगळे विजेते पूर्ण भारत देशातून त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांच्या टीम्स क्रिएट करून 8 टीम आपण डिझाईन करणार आहोत. तर मला वाटतं की मराठवाड्याच्या पण 1-2 टीम असल्या पाहिजे का नाही? ज्यांचे जास्त अचिव्हर तेवढ्या जास्त टीम त्यांच्या. मग आता किती अचिव्हर बनवायचे हे आपल्या हातात. बाकी इथं पण मराठवाड्यात बेस्ट क्रिकेट खेळणारे खूप चांगले चांगले सहकारी सवंगडी मित्र आहेत. तर मला वाटतं की दिवसभर आपला एज्युटेक प्रीमियर लीगचा धमाका चालणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी जे असणार आहे हे प्रॉपर कॉन्फरन्स. पूर्ण कंपनीची मॅनेजमेंट, सगळे स्टाफ वगैरे सगळे लोक तिकडे अनुभवायला मिळतील. आणि कालच आपण MD सरांच्या तोंडून ऐकलंय की बाबा काय गुड न्यूज काहीतरी तिकडे येणार आहे. तर त्या गुड न्यूज जर ऐकायच्या असतील, प्रत्यक्षदर्शी ते ऐकायचं असेल, अनुभवायचं असेल, तर गोवा टार्गेट करणं मस्त आहे. त्यामुळे गोवा टार्गेट फार हार्ड नाही, खूप इझी आहे. 5-5 लोक सिंगल आयडीने जरी लेफ्ट राईट मध्ये 200-200 जीवीचा कार्यक्रम लावला तर येणाऱ्या पुढच्या 4 दिवसामध्ये टार्गेट व्हायला पाहिजे. आणि जी काही शब्दाला आग आता प्रशांत सरांनी काल आणि आज आपल्या लावली, जर पुढच्या 4 दिवसात किंवा 30 तारखेपर्यंत जर आपण आपलं टार्गेट नाही अचीव करू शकलो तर एक दोरी आणि एक झाड बघायचं आता. हो, दोरी कशाला, झाड कशाला? लटकायला. दोरी बांधायला गळ्याला स्वतःच्या आणि वरती झाडाला लटकायचं. जर 8-10 दिवसामध्ये, आता 23 तारीख म्हणजे 7-8 दिवस आपल्या हातात आहे. का आपण हे टार्गेट ह्या 30 तारखेपर्यंत अचीव करायचं? कारण स्वतः विजेतो झालं म्हणजे आपल्या टीम समोर एक एक्झाम्पल सेट झालं. आणि पुढच्या महिन्यात आपल्याला संपूर्ण महिना आपल्याला मिळाला सप्टेंबरचा. आपल्या लेफ्ट मधून 2 आणि राईट मधून 2 लोकांचं टार्गेट अचीव करायचंय. त्याला लीडर बोलतात. आणि त्या लीडरचा, ह्या लिडरशिप प्रोग्रामचा तो बेनिफिट आपल्याला होणार आहे. जर आपण लीडरशिप शिकलोय तर मला वाटतं की आता त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची वेळ आता आलेली आहे. त्यामुळे आपण एकट्याने गोव्याची मजा नाही मारायची. आपल्या सोबत आपल्या लेफ्ट मधले 2 आणि राईट मधले 2 जर आपण सोबतीला घेऊन गेलो तर काय धमाल असेल. हॅलो, इमॅजिन करताय का तुम्ही? म्हणजे ती मजा फक्त एकटे अनुभवणार नाही. आणि ह्या 4 सहकारी सवंगड्यांना मित्रांना पुन्हा एकदा नांदेडला घेऊन परत आलो किंवा आपल्या भागात जर आपण घेऊन आलो तर त्यांना वारंवार सांगायची गरज आहे का बाबा तुला एज्युकेट का करायचं? त्याचा माइंडसेट एकदम प्रॉपर वेने क्लिअर झालेला असणार आहे. कारण तो विजेता म्हणून तिथं आला. त्याचा तो मान, त्याचा तो सन्मान, ती धमाल, ती मस्ती आणि एक फॅमिलियर बनून झाला ना आपण सगळे, एक रिलेशन बिल्डअप होणार आहे. तर मला वाटतं की अशा एक दिग्गज लोकांना अनुभवायचा, ऐकायचा एक मौका त्या प्रोग्राम मध्ये डेफिनेटली आपल्याला, म्हणून आपल्याला टार्गेट अचीव करायचंय. तर एक 2 मिनिटांमध्ये आपण स्लाइड बघूया, एक व्हिडिओ बघूया. क्लॅपिंग पाहिजे, क्लॅपिंग.
गोव्याच्या बीचवरची धमाल मस्ती एन्जॉय, रिसॉर्टचं एन्जॉय, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवणार आहोत. हा क्रायटेरिया प्रत्येक रँकसाठी एक स्प्रे क्रायटेरिया आहे. सो न्यू डिस्ट्रीब्युटर जे आहे ज्यांची कुठलीच रँक अचीव झाली नाही त्याला 1000 BV लेफ्ट अँड राईटमध्ये मॅचिंग करायचं आहे. स्टारवाल्याला 1200 BV, ॲडवायझरला 1500 BV, त्यानंतर सिनियर ॲडवायझर 1500 BV, रिजनल ॲडवायझर 2000 BV, झोनल ॲडवायझर 2000 BV, एज्युकेट डायरेक्टर 5000 BV, रिजनल डायरेक्टर 7000 आणि मला दिला का 30,000 मला 30,000 दिला. ओके, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, तरी पण आपण विजेता होणार. तुम्हाला संधी आहे, कारण हे देण्याचं कारण आणि रिझन एकच आहे की कधी पण कुठलं पण टार्गेट लागलं का तिथं सगळ्यात पहिलं नाव कोणाचं यायचं? होमसा एंटरप्राइजेस. कुठलंही टार्गेट ओपन करून बघा, मग सरांच्या डोक्यात एक आयडिया आली की सालं कधी पण बोबल्याला टार्गेट लावलं की हेच बाबाचं अचीव आहे. आता नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे पहिला नंबर घेण्यासाठी, तरी संधी तुमच्यासाठी आलेली आहे. तुम्ही घ्यायला तयार आहात? जर तुम्ही 30 तारखेचा कार्यक्रम नाही केला तर मग परत नंबर माझा लावतोय मी फायनल. तयार आहात सगळेजण? तो डेफिनेटली बऱ्याच मित्रांनी बाहेर येऊन एक मागणी केली होती की सर तुमच्या आयुष्यात प्रेरणा देणारी ती कविता एकदा आज होऊन जाऊ द्या. तर जाता जाता 2 मिनिटांमध्ये ती कविता तुमच्यासोबत शेअर करतो की जी तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये प्रेरणा ठरू शकते. तर अशी एक कविता आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या अनेक लोकांच्या लाईफला एक दिशा धरणारी ठरली अशी एक कविता. ज्यावेळेस शाळेमध्ये शिकलो, अभ्यासलो, तर मला एकच मागासपासून एक गोष्ट सांगायची, जे काय आपण शिकलोय, जे काय आपण नॉलेज घेतलंय याचं 100% इम्प्लिमेंटेशन आपल्या आयुष्यामध्ये आपण करू शकलो पाहिजे. तर मग त्या शिक्षणाला आणि त्या एज्युकेशनला महत्त्व आहे. आणि एज्युटेक त्याच ट्रॅक आणि त्याच प्लॅटफॉर्मवर काम करतं, कारण 2 टॉपिक आपण महत्त्वाची गोष्ट आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. दॅट इज कॉल्ड टॉपिक अंडरस्टँडिंग आणि टॉपिक मेमोरायझिंग. मग मी 9वीत असताना शिकलेली कविता मला आजही आठवते. बिकॉज ऑफ वाय मी ती अंडरस्टँड केली होती आणि मी माझ्या मेमरीमध्ये ती स्टोअर करू शकलो. आणि हे तंत्र आणि ही टेक्नॉलॉजी घेऊन आज एज्युटेक मार्केटमध्ये काम करतंय. तर ह्या गोष्टीचा आपल्याला सर्वांना अभिमान असला पाहिजे. बघा, एक संपलेलं आयुष्य, उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा एकदा चांगल्या वळणावर घेऊन जाण्यासाठी कवितेचा नायक जो होता, घर खचलं होतं, भिंत खचली होती, महापूर आला होता, सगळं उद्ध्वस्त झालं होतं, सगळं संपलं होतं, पण पुन्हा एकदा आयुष्यामध्ये उतुंग भरारी घेण्यासाठी त्याची बायको त्याच्या खंबीरपणे खांद्याला खांद्यावर उभी होती की हरकत नाही, जे संपलंय ते पुन्हा एकदा आपल्याला तयार करायचं, निर्माण करायचं. कारण चिमणा आणि चिमणी, माझ्या बाल्कनीमध्ये ना प्रशस्त अशी बाल्कनी, त्यामध्ये आमच्या मॅडमला गार्डनिंग केलेलं आहे पूर्णपणे आणि मोठी मोठी झाडं झालेत. तर तिथं एक चिमणा आणि चिमणी मागच्या 15 दिवसापूर्वी आले. त्यांनी एक घरटं बांधायला सुरुवात केली. इतकं मेहनतीनं, एका चोचीनं एक म्हणजे एक लाकूड, एक काडी घेऊन ते येत होते. आम्ही लाईव्ह, माझ्याकडे त्याचे व्हिडिओज पण आहेत, आणि ते घरटं बनवत होते. अचानक एक दिवस इतका तुफान पुण्यामध्ये वारा आला, त्याच्यामध्ये त्यांचं ते घरटं मोडून पडलं, तोडून पडलं. पुन्हा 2-4 दिवस ते गायब झाले. पुन्हा 2-4 दिवसांनी आले, पुन्हा एकदा नव्यानं त्यांनी सुरुवात केली. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आठवलं की यार, आपलंही आयुष्य कुठंतरी असंच झालं होतं, आपलंही आयुष्य कुठंतरी हरवलेलं होतं. पण या चिमणा चिमणीनं मोदी साहेबांकडे जाऊन कंप्लीट केली नाही. माझं घरटं तुटलं, आता तुम्ही बांधून घ्या. आपल्याकडे लय मागण्या असतात ना आपल्या सरकारकडे, आंदोलन या सगळ्या गोष्टी, तो ते कधीच कोणाकडे कंप्लीट करत नाही. पुन्हा एकदा त्यांचं नवीन घरटं, नवीन संसार उभा करण्यासाठी चालू होतं. तसं माझं आयुष्य सुद्धा 14 वर्षापूर्वी कुठेतरी हरलं होतं, थकलं होतं. अशा अनेक सहकारी मित्र आहेत, त्यांचं पण आयुष्य कुठेतरी थकलंय, खचलंय, थांबलंय. पण पुन्हा एकदा उतुंग भरारी घेण्यासाठी लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि स्वाभिमान जागा ठेवावा लागतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण जेव्हा आयुष्यामध्ये वेदना येतात, दुःख येतात, तर आपण कोणासोबत तरी ते शेअर करतो. असं कवितेच्या नायकानं आयुष्यातलं दुःख आणि वेदना त्याच्या गुरुला शेअर केल्या. गुरुच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं आणि वाटलं की याला थोडासा आधार द्यावा, याला थोडीशी आर्थिक मदत करावी. मित्रांनो, 14 वर्षापूर्वी हरलेलं, सपलेलं आयुष्य एका गुरुसमोर ज्यावेळेस मांडलं होतं, तर माझ्याही गुरुला फार वाईट वाटलं होतं की यार, याला थोडीशी आर्थिक मदत करावी. पण मित्रांनो, त्या खिशाकडे जाणारा हाताला बघून जसा कवितेच्या नायकाचा स्वाभिमान जागा झाला, तसा तो स्वाभिमान माझा 14 वर्षापूर्वी जागा झाला होता. कदाचित आज तुमचा तो पेटला पाहिजे, तो जागा झाला पाहिजे. कवितेचे बोलत, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, अरे कपडे होते करतमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वासिम पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. कोण? परिस्थिती. माहेर वासिम पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, सारा बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, भिंत खचली, चूल विजली, होतं नव्हतं सारं नेलं, पण प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडं ठेव. कारभारणीला घेऊन संगे सर आत्ता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आत्ता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. गुरुला वाईट वाटलं की याला थोडीशी मदत करावी, म्हणून हात खिशाकडे गेला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. अरे मोडून पडलाय संसार, तरी मोडला नाही कणा.
मोडून पडलाय संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर एकदा फक्त लढ तर म्हणा, ती लढण्याची तयारी ठेवा. तर लढायला तयार आहात सगळेजण? आजपासून रडणं बंद. घरात बायकोसोबत कितीतरी भांडण झालं तर ते थोबडा घेऊन मार्केटमध्ये जायचं नाही, कारण समोरच्याला तुम्हाला हलवायचंय, बरोबर का नाही? समोरच्याला तुम्हाला मोटिवेट करायचंय, समोरच्याला तुमच्या सोबत घेऊन यायचंय. आयुष्यात कुठली पण घटना घडू द्या, ती घटना चार भिंतीच्या आत ठेवायची. आयुष्यामध्ये स्मित हास्य घेऊन असं मार्केटमध्ये जायचं. नाही तर काय काय लोकांचे चेहरे असले खतरनाक असतात, कधी पण बघितलं का तोंडावर 12 वाजलेले असतात. समोरच्याने काय यावं तुमच्यासोबत, त्यांनी यावं असं जर वाटत असेल तर थोबड तसं घेऊन मार्केटमध्ये जावं लागेल. कळतंय का तुम्हाला? आर यू रेडी? तो जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी जीत होगी, और ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, साला बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं, जिस दिन आग लगी साला सीने में वो आग अपने को जला के यहाँ से निकलना है. सो विश यू बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच. आणि मला असं वाटतं की गोव्याला आपण सर्वजण असणार याचं वचन मी कालच एवढी सरांना दिले, माझी इज्जत घालू नका, नाही तर तुमच्या घरी येऊन बँड वाजवेल तुमचं, एवढं ध्यानात ठेवा. आणि माझ्याकडे अख्खा रेकॉर्ड आहे, माऊली सरांकडे सगळा डाटा आहे, कारण तुम्ही जे काही एंट्री केली, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही कोणाच्या टीममध्ये आहात, 30 सप्टेंबरला तुमचा सगळा रेकॉर्ड बाहेर निघणार आहे. तयार आहात सगळेजण? तो ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं, जिस दिन आग लगी वो सीने में तो आग मेरे गायचे प्रशांत सरने लगा डाली आहे. तर ती आग आता विझू द्यायची, सारखं तिला तेवत ठेवण्याचं काम आपलं आहे. तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि उत्तुंग यशावर पोहोचण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाकी सदैव आम्ही तुमच्यासोबत डेफिनेटली असणार आहोत. आणि हा जो प्रोग्राम आज इथं झाला आहे, येणाऱ्या 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा ह्याच हॉलमध्ये याच्यापेक्षा जास्त गर्दीनं, जास्त ताकदीनं आपल्याला ह्याच हॉलमध्ये, ह्याच रिसॉर्टमध्ये एक प्रशांत सरांचा LDP प्रोग्राम ऑर्गनाईज करायचा आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ गरजेची. तयार आहात सगळेजण? सो थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. बाय बाय. बेस्ट ऑफ लक.